नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिरसाट तुमचं सर्वांचं टेक्झामिट ॲपमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की मी तुम्हाला शिकवणार आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, जो MPSCकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिम्स एक्झाममधील खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर तुम्ही टेक्झामिटला YouTubeवर आणि Telegramवर फॉलो करू शकता. तसेच Google Play Storeवरून टेक्झामिट ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला टेक्झामिटकडून घेण्यात येणारे वेगवेगळ्या कोर्सेसला जॉइन करता येईल. ठीक आहे. तर आपण पाहू की नुकताच आम्ही एक आगळा-वेगळा कोर्स लॉन्च करत आहोत. त्याचंच नाव आहे कन्सेप्ट थ्रू क्वेश्चन्स. याच्यामध्ये आम्ही 3000 प्लस MCQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. MPSCमधील म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधील टेक्निकल सब्जेक्ट्स या सर्वांचे आपण 3000 प्लस MCQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. याचा फायदा काय की बऱ्याच मुलांना काय होतं की ते कन्सेप्ट क्लिअर असतात, पण त्याला काय ॲप्लिकेशन यूज करता येत नाही आपल्याला, की कुठे, कुठल्या क्वेशनमध्ये कशाचं कन्सेप्ट वापरायचे हेच यूज करता येत नाही. त्या मुलांसाठी हा कोर्स नेहमी फायदेशीर राहील. तसेच ज्या मुलांनी रिव्हिजन केली आहे किंवा जे मुलं सध्या स्टडी करतात त्या सर्वांसाठी हा कोर्स कसा राहील? फायदेशीर राहील. कोर्सची फी आहे पर सब्जेक्ट 251% आणि सध्या टीचर डेचा ऑफर ठेवलेली आहे आम्ही सर्वांनी, की 20% डिस्काउंट ऑन ईच सब्जेक्ट. त्यासाठी तुम्हाला प्री विथ टेक्झामिट ठीक आहे, प्री विथ टेक्झामिट हा प्रोमो कोड टाकावा लागेल. त्यावर तुम्हाला काय भेटून जाईल? 20% डिस्काउंट. तर मित्रांनो, कुठली एक्झामची आपण तयारी करत असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे त्याचा पॅटर्न. ठीक आहे. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा सिलेबस 2 पार्टमध्ये राहतो. एक राहतो स्टॅटिक्स आणि दुसरा राहतो डायनॅमिक्स. तर स्टॅटिक्समध्ये आपण स्टडी करणार आहोत की कोप्लेनर फोर्सेस, सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेस, नंतर कपल्स, मोमेंट्स, फॅरेग्नॉन्स थेरम, सेंट्रॉइड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याचे थेरम. तर दुसरं युनिट राहतं इक्विलिब्रियम. त्याच्यामध्ये इक्विलिब्रियमचा स्टडी करतो, कपल, टाइप्स ऑफ सपोर्ट, टाइप्स ऑफ बीम, एनालिसिस ऑफ ट्रसेस या गोष्टींचा आपण अभ्यास करतो दुसऱ्या युनिटमध्ये. आणि तिसरं युनिट राहतं ते पूर्णपणे फ्रिक्शन्सवर राहतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्रिक्शनचे लॉ, कोन ऑफ फ्रिक्शन, इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज, नंतर ॲप्लिकेशन ऑफ प्रॉब्लेम इन्व्हॉल्विंग वेजेस अँड लॅडर फ्रिक्शन, स्क्रू फ्रिक्शन ह्या गोष्टी आपण कशामध्ये पाहणार? तिसऱ्या युनिटमध्ये. तर हे सर्व सिलेबस झाला स्टॅटिक्सचा. आता डायनॅमिक्समध्ये येतात रेक्टिलिनियर मोशन, कर्व्हिलिनियर मोशन, डिअलेम्बर्ट प्रिन्सिपल, मोमेंट एनर्जी प्रिन्सिपल, ठीक आहे, इम्पॅक्ट ऑफ बॉडीज ह्या गोष्टी कशामध्ये राहतात? डायनॅमिक्समध्ये राहतात. तर मित्रांनो, या कोर्सबद्दल माहिती घेऊया. तर या पूर्ण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स या दोन्हींना पण आपण वेटेज पाहिलं तर 2017, 18 आणि 2019 या तीनही वर्षी कसं हे वेटेज होतं? इक्वल वेटेज होतं. ते होतं 14 मार्क्सचं. इकडे 14, 14 आणि 14. त्यामध्ये स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्सचं लास्ट 2 इयरपासून म्हणजे 2018 आणि 19 मध्ये वेटेज कसं आहे? सारखं आहे. म्हणजे जितकं इम्पोर्टंट स्टॅटिक्स आहे, तेवढंच इम्पोर्टंट काय? डायनॅमिक्स. फक्त 2017 साली स्टॅटिक्सवर 9 क्वेश्चन होते आणि डायनॅमिक्सवर 5 क्वेश्चन होते. तर आता आपली एक्झाम कशी आहे? तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. आणि त्याच्यामध्ये किती? 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आपल्याला. किती मिनिटामध्ये? तर 90 मिनिटामध्ये आपल्याला टोटल 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. 100 क्वेश्चन इन 90 मिनिट्स. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की क्वेश्चनचा पॅटर्न कसा राहतो, की जास्त प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन राहतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतं, न्यूमेरिकल सॉल्व्ह करावं लागते, की थिअरी क्वेश्चन राहते. तर आपण त्याचा स्टडी करू. त्यासाठी आपण पाहूया की 2017, 18 आणि 19 या तीनही वर्षी थिअरीला वेटेज कसं होतं? जास्त होतं. 2017 साली 11 मार्क्स, 18 साली 13 आणि 2019ला 9 मार्काचे थिअरी क्वेश्चन होते. तर न्यूमेरिकल क्वेश्चन 3, 1 आणि 5. तर तुम्ही पाहू शकता इथे किती 10 ते 10 ते 12 क्वेश्चन कशावर राहतात? थिअरी क्वेश्चन राहतात आणि किती 3 ते 5 3 ते 5 क्वेश्चन काय राहतात? न्यूमेरिकल्स राहतात. असं आपण कन्सिडर करू शकतो. तर त्यानुसार तुमचा आपला स्टडीसाठी काय पाहिजे? अप्रोच पाहिजे. ठीक आहे. ज्यांचा स्टडी झाला त्यांना हा कोर्स नेहमीच बेनिफिशियल राहील आणि ज्यांचा नाही झाला त्यांनाही बेनिफिशियल राहील. ओके. तर पाहूया आता कोर्सचे डिटेल. तर कोर्स काय आपला? कन्सेप्ट थ्रू MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. कुठला सब्जेक्ट घेणार आहे मी? तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये मी टोटल 600 प्लस MCQ सॉल्व्ह करून घेईल. त्याच्यामध्ये दर वीकली टेस्ट राहील. एवढे टॉपिकवर, प्रत्येक टॉपिकवर टेस्ट राहील आणि त्याचं सोल्युशन दुसऱ्या दिवशी पब्लिश केलं जाईल. तर आपण आता आपले कोर्स कसा घेणार आहे त्याबद्दल आपण आता पाहू. तर कोर्समध्ये MCQ राहतील. त्या प्रत्येक MCQचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. कन्सेप्ट काय आणि लवकरात लवकर तो सॉल्व्ह कसा करायचा. तर पाहूया पहिला क्वेश्चन. तर आपल्याला पहिलाच क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज ट्रान्सलेटरी इफेक्ट ऑफ कपल. आता हा क्वेश्चन आलेला आहे MES 2017. ठीक आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2017 मध्ये आलेला आहे. तर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण घेणारच आहोत या पूर्ण कोर्समध्ये. तर इथे पाहूया व्हॉट इज द ट्रान्सलेटरी इफेक्ट ऑफ कपल. आता आपल्याला माहिती आहे कपल म्हणजे काय राहतो, की दोन अनलाईक पॅरलल फोर्सेस फॉर्म्स कपल. अनलाईक
ठीक आहे. म्हणजे काय एका डायरेक्शनमध्ये नाही, 2 वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असतात ते. त्याच्यामुळे काय फॉर्म होतं? कपल फॉर्म होतं. आता इथे आपण लिहू शकतो ट्रान्सलेटर इफेक्ट विचारला, रोटेशनल इफेक्ट विचारला की नाही? तर ट्रान्सलेटर इफेक्ट म्हणजे काय? तो ट्रान्सलेट होतोय का कपलमुळे ऑब्जेक्ट? नाही होते. तर बघा इक्वल टू रोटेशन नाहीये. फोर्स इंटू डिस्टन्स आपण म्हणू शकतो. बऱ्याच जणांचं काय होतं? कपल म्हटलं की फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स लिहिता. बरोबर की दोन्हीमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? ते लिहिता आणि हे आन्सर बऱ्याच वेळा टिक मार्क होऊ जाऊ शकतं. तर आपण तसं नाही लिहिता. ट्रान्सलेटर इफेक्ट म्हणजे काय? ट्रान्सलेट म्हणजे काय? आपण एक पाहू की हा एक ऑब्जेक्ट आहे स्पेसमध्ये. याच्यावर मी जस्ट एक फोर्स लावला. या ऑब्जेक्टवर मी काय केलं? एक फोर्स लावला. तर हा काय होईल? या पॉइंटवरून पुढच्या पॉइंटवर जाईल. म्हणजे थोडीशी डिस्प्लेसमेंट होईल की नाही त्याच्यामध्ये? फोर्स इज इक्वल टू काय राहतो? मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू एक्सेलरेशन. हा काय होईल? या पॉइंटवरून या पॉइंटपर्यंत काय होईल? डिस्प्लेस होईल. म्हणजे एक ट्रान्सलेट झाला तो. एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर काय झाला तो? ट्रान्सलेट झाला. तसं कपलच्या केसमध्ये होऊ शकतं का? की नाही होऊ शकत. कपलच्या केसमध्ये काय होईल? फक्त रोटेशन होईल. काय होईल? बॉडी फक्त रोटेट होईल. त्याच्यामुळे त्या केसमध्ये ट्रान्सलेशन राहील का? काहीच राहत नाही. त्याच्यामुळे कपलच्या केसमध्ये ट्रान्सलेटर इफेक्ट काय राहतो? 0. बघा आता ह्याच ऑब्जेक्टवर आपण इथे कपल लावला. हे बघा हे व्हर्टिकल. ओके 2 इंची मॅग्निट्यूड एफ आहे आणि याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स डी. ओके हे डिस्टन्स डी. तर काय होईल याच्यामुळे? हे ऑब्जेक्ट फक्त फिरेल. रोटेशनल इफेक्ट जर म्हटलं असेल तर रोटेशनल इफेक्ट राहतो कपलवर, पण ट्रान्सलेटर इफेक्ट किती राहतो? 0 राहतो. तर आपला आन्सर काय राहील? ट्रान्सलेटर इफेक्ट ऑन कपल इज 0. ओके. तर नेक्स्ट पाहू आपण. रोटेशनल इफेक्ट किती आहे? तर रोटेशनल इफेक्ट राहतो आपला काय? फोर्स इंटू डिस्टन्स राहील त्या दोन्हीमधलं. दोन कपलमधील डिस्टन्स काय राहील? रोटेशनल इफेक्ट. ठीक आहे. आणि इथेच अजून एक पाहू शकता. ट्रान्सलेटर इफेक्ट ऑफ कपल किती आहे? तर बघा या केसमध्ये रिझल्टंट किती आहे? आर इज इक्वल टू रिझल्टंट किती आहे? रिझल्टंट 0 आहे आणि मोमेंट नॉन 0 आहे. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं ट्रान्सलेशनचं हे कपलचं इक्वेशन. कशासाठी? हे कपल. कपलमध्ये मोमेंट नॉन 0 असते आणि रिझल्टंट किती असतो? तर 0 असतो. त्याच्याच उलटं जर आपल्याला पाहायचं असतं मोमेंटचं पाहिलं असतं. बरोबर आहे. मोमेंट किती इथं? नॉट इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. पिक अप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. काय विचारलंय की याच्यातलं करेक्ट स्टेटमेंट फाइंड करायचं आहे. तर आपण जर पहिलं स्टेटमेंट वाचलं तर लक्षात येईल रिझल्टंट इज अ सिंगल फोर्स विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल द गिवन फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे. आपण स्टेटमेंट वाचला आणि स्टेटमेंट बरोबर आहे तर आपण लगेच टिक मार्क करतो आणि लगेच आपण सर्कल करतो. जर तुम्ही इतकी घाई करत असाल तर तुमचं आन्सर चुकूही शकते. चुकण्याचे चान्सेस बरोबर असण्यापेक्षा चुकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर आन्सर चुकलं तर तुमचा 0.25 मार्क्स कमी तर होईलच. 1 मार्क भेटणार तर नाहीच, पण 0.25 कमी होतील. त्याच्यामुळे पूर्ण क्वेश्चन रीड करायचा आणि नंतरच सॉल्व्ह करायचा. याच्यामुळे खूप जणांचं चुकतं. तर बघा रिझल्टंट इज अ सिंगल फोर्स विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल गिवन फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी. बरोबर आहे. रिझल्टंट काय राहतो? एक सिंगल फोर्स राहतो. रिझल्टंट काय राहतो? समजा हे एक फोर्स सिस्टम असेल. याच्यामध्ये वेगवेगळे नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत असतील. ओके हे नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होते. तर रिझल्टंट काय राहतो? रिझल्टंट इज अ सिंगल फोर्स. हा रिझल्टंट काय आहे? सिंगल फोर्स आहे. ज्याचा इफेक्ट काय राहतो? ह्या सर्व फोर्सेसचा मिळून जो इफेक्ट राहतो या सर्व फोर्सेसचा मिळून जो इफेक्ट राहतो तो एकट्या ह्या रिझल्टंटचा इफेक्ट राहतो. ओके याला आपण म्हणतो रिझल्टंट. आता दुसरा स्टेटमेंट पाहू आपण. दुसरं स्टेटमेंट काय सांगतं? अ फोर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड लाईक रिझल्टंट बट हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन टू मेक बॉडी स्टेबल इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियंट. हे पण स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. इक्विलिब्रियंट म्हणजे काय? की तो असा फोर्स राहतो. इक्विलिब्रियंट म्हणजे काय? हा रिझल्टंट जर असेल तो असा फोर्स असतो ज्याची मॅग्निट्यूड रिझल्टंट एवढीच त्याची मॅग्निट्यूड राहते. त्याची मॅग्निट्यूड किती राहते? जेवढी मॅग्निट्यूड रिझल्टंटची तेवढीच मॅग्निट्यूड कशाची राहते? तर इक्विलिब्रियंटची राहते ई. ठीक आहे. म्हणजे आर जर आपला 10 न्यूटन असेल तर इक्विलिब्रियंट पण किती राहील? 10 न्यूटन राहील. बरोबर आहे. तर फक्त याच्यामध्ये चेंज काय? हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन. हे बघा महत्वाचं काय? अपोजिट डायरेक्शन. डायरेक्शन कसं पाहिजे त्याचं? अपोजिट पाहिजे. तर त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियंट. तर आपण म्हणू शकतो हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. मग आता सी ऑप्शन पाहिला तर बोथ ए अँड बी आर करेक्ट आणि डी ऑप्शन आहे बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट. तर आपला ऑप्शन कुठला राहिला पाहिजे आता? सी. जर तुम्ही घाई गडबडीत पहिल्या आन्सरला टिक मार्क करून पुढच्या क्वेश्चनकडे गेले असता तर हा तुमचा क्वेश्चन चुकला असता आणि तुमचे मार्क कट झाले असते. ठीक आहे. तर आता ह्या एका क्वेश्चनमध्ये आपण किती कन्सेप्ट शिकलो? तर 2 कन्सेप्ट शिकलो. एक राहतं रिझल्टंट आणि इक्विलिब्रियंट. रिझल्टंट आणि इक्विलिब्रियंटची जर सम केली तर ते किती राहील? 0 राहील. अल्जेब्रिक सम जर केली तर किती राहील? आर अँड ई इज इक्वल टू 0. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण.
याचा आन्सर काय? करेक्ट स्टेटमेंट काय? बोथ ए अँड बी आर करेक्ट. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो आपल्याला बघा, वेन टू फोर्सेस इच इक्वल टू पी. हे बघा, आता दोन फोर्सेस असेल तर आपल्याला लगेच लक्षात आले पाहिजे. दोन फोर्सेस असेल तर आपण दोन लॉ वापरतो. एक पॅरलोग्राम. तुमचा स्टडी जर झाला असेल तर तुम्ही सर्वात पहिले पॅरलोग्राम लॉच वापरणार, बरोबर की नाही? ठीक आहे, तर तुम्हाला आपण कन्सेप्ट थ्रू जातोय म्हणजे काय, आपल्याला सर्वात लवकर कुठली कन्सेप्ट जवळ आहे, कुठल्या कुठल्या प्रकारे आपण गेलं तर आपला क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होईल हे आपल्याला पाहिजे. एक राहील पॅरलोग्राम लॉ आणि दुसरा काय राहील, तर दुसरा राहील आपला ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ. ठीक आहे, दोन फोर्सेससाठी हे दोन लॉ वापरतो ना आपण. विथ इच इक्वल टू पी, दोन्हीची पण मॅग्निट्यूड कशी आहे? पी. म्हणजे पी इज इक्वल टू पण पी, म्हणजे आपण जर पी F1 F2 जर म्हणत असो त्याला, जर आपण त्याला F1 F2 जर म्हटलं, बघा, F1 इज इक्वल टू पी अँड F2 इज इक्वल टू पी. ऍक्ट ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री टू इच अगो. त्या दोन्हींचा अँगल किती आहे? 90 डिग्री. म्हणजे थिटा किती आहे? 90 डिग्री टू इच अदर. देन द रिझल्टंट विल बी पी इज इक्वल टू, रिझल्टंट किती राहील? ठीक आहे, तर रिझल्टंट विचारला आहे, क्वेश्चन मार्क आहे, रिझल्टंट किती राहील आपला. तर रिझल्टंट कसा काढणार? तर रिझल्टंट काढायसाठी आपल्याला फॉर्म्युला आहे काय? आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर नाही, आपण आता फोर्स घेतले ना, F1 F2 घेतले, तर आपला फॉर्म्युला काय राहील इथे? F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस ट्वाइस F1 F2 कॉस ऑफ थिटा. ओके, आपल्याला थिटा पण माहिती आहे, बरोबर. F1 इथे सर्वांची व्हॅल्यू लिहा, पी स्क्वेअर प्लस ट्वाइस P1 P2 हे P इंटू पी इंटू कॉस ऑफ थिटा म्हणजे किती? कॉस ऑफ 90 किती राहतो? तर कॉस ऑफ 90 इज इक्वल टू 0. किती राहतो? कॉस ऑफ 90 किती राहतो? 0 राहतो की नाही? कॉस ऑफ 90 किती राहतो? तर 0 राहतो. तर हे इक्वेशन काय राहील? आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय राहील? पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर इज इक्वल टू 2p स्क्वेअर, आणि याला जर बाहेर काढलं तर काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू पी. ओके, मग रिझल्टंट आपला काय राहील? √2p. हे झाले आपली कुठली मेथड? पॅरलोग्राम लॉ. आपला आन्सर काय पाहिजे मग? रिझल्टंट विल बी इक्वल टू सी. हे झालं आपली कन्व्हेन्शनल मेथड. या मेथडनुसार आपण जर गेलो तर आपल्याला काय भेटेल? पी इज इक्वल टू √2. तर आपला आन्सर पण किती आहे बघा? p√2. ठीक आहे, तर रिझल्टंट आपला काय राहील? रिझल्टंट आर विल बी p√2 हे आन्सर राहील. मग आता शॉर्ट जायचं असेल तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे दोन फोर्सेस आपण ट्रायंगल लॉ जर वापरला तर आपल्याला लवकर होऊ शकतं का? तर बघा, अँगल किती आहे दोन्हीमधला? तर 90 डिग्री. मग दोन फोर्सेस कसे राहतील? हा एक राहील, हा F1, हा P1 आणि हा राहील व्हर्टिकल P. ओके, जर असा जर ट्रायंगल लॉ असेल तर याच्यामध्ये रिझल्टंट कुठला राहतो? रिझल्टंट विल बी इक्वल टू हा फोर्स याला आपण काय म्हणतो? रिझल्टंट आर. आणि हा आर आपण पायथागोरसच्या थेरमनुसार डायरेक्टली काढू शकतो. काय राहतो तो? आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2p स्क्वेअर इज इक्वल टू √2p. कोणत्या मेथडने लवकर आलं? ट्रायंगल लॉने लवकर आलं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं 90 डिग्री आहे तर पटकन आपण ट्रायंगल लॉ वापरू शकतो आणि त्याच्यावरून काय काढू शकतो? रिझल्टंट काढू शकतो. तर किती आहे? p√2. आता हे लक्षात ठेवा, जेव्हा 90 डिग्री आहे तेव्हा रिझल्टंट किती आला आपला? p√2. आता अशाच टाईपचा एक सिमिलर क्वेश्चन पाहू आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हा, टू फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड F1 इज इक्वल टू P आणि F2 इज इक्वल टू P. दोन्हीची पण मॅग्निट्यूड कशी आहे? सेम आहे. रिझल्टंट ऑफ मॅग्निट्यूड R इज इक्वल टू p√2. रिझल्टंट किती आहे? p√2 आहे. म्हणजे आपण आधीच सॉल्व्ह केलेला आहे हा क्वेश्चन, ज्याच्यामध्ये द अँगल मेड बाय F1 F2 अँड R विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हे बघा, आता थोडासा ट्विस्ट आहे क्वेश्चनमध्ये. द अँगल मेड बाय F1 F2 आणि R विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस विचारले. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. एक्स ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस याच्यामध्ये डिफरन्स आहे. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर कितीचा अँगल बनवला हे काढायचं आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे, जर पी दोन फोर्सेस असतील, पी हा एक पी आणि हा राहिला पी, सारखेच मॅग्निट्यूड असेल तर त्याचा रिझल्टंट किती राहतो? p√2p. बरोबर, √2p. आता √2p असेल तर आपण सरळ सरळ म्हणू शकतो की याच्यामधला अँगल किती? हा अँगल किती? 90 डिग्री. म्हणजे हा अँगल कुठला? हा ट्रायंगल कुठला होता? राईट अँगल ट्रायंगल होतो. हा कुठला होतो? राईट अँगल ट्रायंगल. आता जर आपण म्हटलो की हा फोर्सेस प्रत्येक फोर्सेसला, ठीक आहे, आपण जर हे केलं तर काय येईल?
आपल्याला काय विचारलं यांनी, तर अँगल मेड बाय F1 F2 विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हा काय विचारला, ह्या दोन्हींचा अँगल कसा विचारलाय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर विचारलाय. तर कुठला राहू शकतो, हा राहील का 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. जर आपण आता हा बनवू F1, हा F1, दुसरा काय हा राहील, दुसऱ्या कलरने दाखवतो मी, हा F2, हा F1 आणि हा म्हणतो आपण R. जर हा 30 डिग्रीला इन्क्लाइन केला तर याचा अँगल 60 डिग्री राहील का हॉरिझॉन्टलमध्ये, नाही राहणार. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला किती कोणता असू शकतो, विच कॅन बी हा प्रश्न विचारलाय. तर 30 60 डिग्री 90 डिग्री राहू शकतो का, तर नाही राहू शकत. ओके, जर 45 डिग्री ठेवला, याचा अँगल जर 45 डिग्री ठेवला, बघा हा अँगल जर 45 डिग्री ठेवला, हा फोर्स F1, तर हा फोर्स याला कसा आहे परपेंडिक्युलर म्हणल्यावर याचा अँगल किती येईल, हा हा अँगल डेफिनेटली कसा आहे, हा बघा हा अँगल विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस कसा आहे, 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे की नाही, हा अँगल 90 डिग्रीपेक्षा कसा आहे, जास्त आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हे पण ऑप्शन नाही येणार. हे पण ऑप्शन बघा 45 डिग्री, 90 डिग्री आणि 45 डिग्री हे पण ऑप्शन येईल का, तर हे येणार नाही. हे काय सांगितलं यांनी, इंटरनल अँगल येईल बघा, हा एक हा हा 45 90 आणि 45. जर आपण डी ऑप्शन पाहिलं, जर आपण डी ऑप्शन पाहिलं तर त्या डी ऑप्शनमध्ये आपल्या लक्षात येईल, मी सर्व स्क्रीन इथेच करतो. आपला आला होता ट्रायंगल, हा अशा प्रकारचा ट्रायंगल आला होता आपला. ओके, हा F1 होता, F2 होता आणि हा होता आपला R. तर काय केलं आपण, याला इन्क्लाइन केलं 45 डिग्रीला. सेम आहे तेच, सगळी कन्सेप्ट आहे तिचे. हा झाला हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला आपण 45 डिग्रीला काढला F1, नंतर काढला हा F2 आणि हा झाला आपला R. ओके, हा F1, हा झाला F2, थोडासा वरती आले आणि हा झाला R. तर F1 चा अँगल किती आहे 45 डिग्री. जर हा अँगल 45 डिग्री जर घेतला तर बघा आता इथे F2 चा अँगल काढायचा विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तर हा अँगल किती, हा 45 ने शिफ्ट केला तर हा पण कितीने होईल, इथे 90 डिग्री होतं की नाही, मग हा पण कितीने शिफ्ट होईल 90 प्लस 45, म्हणजे हा अँगल किती यायला पाहिजे 90 प्लस 45 म्हणजे 135 डिग्री. आणि रिझल्टंटचा अँगल किती येईल 90 डिग्री. मग आपला आन्सर किती पाहिजे 45 डिग्री, 135 डिग्री आणि 90 डिग्री. कन्सेप्ट सेमच होती, फक्त काय होतं की कोणता अँगल राहू शकतो, अशा प्रकारचा रिझल्टंट राहू शकतो 45 डिग्री, 135 डिग्री आणि 90 डिग्रीला इन्क्लाइन. हा प्रॉब्लेमचा आन्सर पण बघा सेम आहे, 45 डिग्री, 135 डिग्री आणि 90 डिग्री. ठीक आहे, आपण काय केलं बघा, या क्वेश्चनला नवीन नंबर दिलाय का, हा 3 नंबर आहे, हा 4था नंबर नाही, तर याच्यासारखा सिमिलर क्वेश्चन होता. ठीक आहे, नंतर आपण 4th नंबरचा क्वेश्चन पाहू. द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ ट्रायंगल लॉ इज नोन ॲज. आता ट्रायंगल लॉचं आपण जसं पॅरलोग्रामचं आपल्याला माहिती आहे कसं करतो आपण, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थिटा, बरोबर आहे की नाही. तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट ट्रायंगल लॉचं कसं आहे, तर ट्रायंगल लॉ पहा असा आहे, हा झाला आपला ट्रायंगल, बरोबर. समजा हे दोन फोर्सेस आहे, सर्वात पहिले असा राहतो आपला, हा फोर्स आहे पी आणि हा फोर्स आहे क्यू. तर याचा रिझल्टंट काय सांगतो ट्रायंगल लॉनुसार, आपण काय करतो ट्रायंगल लॉ नुसार, तर ह्या फोर्सला आपण हे पहा हा फोर्स इथे ट्रान्सफर करणार साइड्स ऑफ ट्रायंगल, बरं का, टेकन इन ऑर्डर आहे ना, कारण याचा हेड झाला, याचा टेल टू हेड झाला, मग हा फोर्स नवीन फोर्स दाखवायचा तर कुठे लावा लागेल, तो इथे दाखवा लागेल, मग तो फोर्स दाखवला मी हा. ठीक आहे, एक्झॅक्टली याला पॅरलल. आता याच्यातला अँगल जर थिटा डिग्री असेल तर हा पण अँगल किती राहील थिटा डिग्री. ओके, आणि हा काय क्यू काढलाय मी. तर याचा रिझल्टंट काय सांगतो की या दोन्हींना क्लोज करणारी जी साईड राहील तिची तो काय राहतो रिझल्टंट राहतो, पण कसा अपोजिट इन नेचर, म्हणजे हा काय राहील आपला, हा राहील आपला रिझल्टंट आर. आता आरचा अँगल पहा, आरचा अँगल आपण काय म्हणतो अल्फा, बरोबर आहे. हा अँगल होता थिटा आणि हा अँगल झाला अल्फा. जर आता आपल्याला हा सॉल्व्ह करायचा असेल तर बघा, हा अँगल जर थिटा डिग्री असेल तर हा इंटरनल अँगल किती राहील पाय मायनस थिटा होईल की नाही. ओके, पाय मायनस थिटा होईल. आता हा अँगल पाय मायनस थिटा आहे, हा अँगल अल्फा आहे, तर हा अँगल किती होईल, तर हा अँगल काढायचा असेल तर आपल्याला माहिती सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, इंटरनल अँगल ऑफ ट्रायंगल किती 180. पाय इज इक्वल टू हे तर सगळ्यांचे ऍड करा, अल्फा प्लस पाय मायनस थिटा, बरोबर आहे, प्लस समजा ह्या अँगलला आपण म्हणू सध्या तात्पुरतं एक्स. तर काय येईल सॉल्व्ह करा, हा पाय कॅन्सल होईल, हा पाय कॅन्सल होईल, मग एक्स विल बी इक्वल टू थिटा मायनस अल्फा. तर एक्सची व्हॅल्यू किती येईल थिटा मायनस अल्फा. आणि जेव्हा अशा प्रकारे असेल ट्रायंगल तर आपण साइन रूल वापरत असतो. तो साइन रूल काय सांगतो, हा फोर्स काय राहील आता
हा कुठला फोर्स होता आपला, हा पी ए आणि सॉरी हा पी होता, हा पी फोर्स होता. तर आपला ट्रायंगल लॉ हे साइन रूल काय सांगेल, पी अपॉन साइन ऑफ अल्फा इज इक्वल टू क्यू अपॉन साइन ऑफ थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू आर अपॉन साइन ऑफ पाय मायनस थीटा. हा झाला आपला मॅथमॅटिकल, ठीक आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ ट्रायंगल लॉ. आणि ते ट्रायंगल लॉ काय दाखवतं, कुठल्या रूल नाही आपण वापरतो, तर साइन रूल वापरतो. तर आपला आन्सर काय राहील, लॉ ऑफ सायन्स. ठीक आहे, लॉ ऑफ कोसाइन राहील का, तर नाही राहणार. नंतर पॅरालोग्राम लॉ तर तुम्हाला माहिती आहे, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थिटा. आणि हा काय, पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेस. ओके, तर हे समजले लॉ ऑफ सायन्स म्हणतो आपण याला. नेक्स्ट पाहू आपण, फोर्थ क्वेश्चन झाला. नेक्स्ट राहील आपला, द एक्स कंपोनंट ऑफ अ 10 न्यूटन फोर्स इज 5 न्यूटन. द अँगल मेड बाय फोर्स विथ वाय ॲक्सिस. ठीक आहे, बघा क्वेश्चन लक्ष द्या, दरवेळेस एक्स ॲक्सिस विचारतं, इथं वाय ॲक्सिस विचारलेलं आहे. तर काय विचारलंय, कंपोनंट ऑफ एक्स कंपोनंट ऑफ 10 न्यूटन फोर्स. हे बघा, हे झाले आपले फोर्स कुठला आहे आपला, 10 न्यूटन आहे. हा समजा आपला फोर्स आहे 10 न्यूटन. आता याचा एक्स कंपोनंट काय सांगितला, हा किती आहे, 5 न्यूटन. किती आहे, 5 न्यूटन. अँगल मेड बाय फोर्स विथ वाय ॲक्सिस किती, हा अँगल किती आहे, थीटा आहे असं समजू. आता या 10 न्यूटनचा आपल्याला काढायचा असेल तर आपण कसं काढणार, हे अशा प्रकारे राहील की नाही. आपण ह्याला इक्वेट करू, याच्याशी इक्वेट केलं तर आपल्याला हा भेटून जाईल. तर काय राहील, 10 कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू किती, आपलं 5 आन्सर आहे. मग बघा, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू किती राहील, कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय किती राहील, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 1/2. कारण बघा 5/10 म्हणजे 1/2. कॉस ऑफ 1/2 म्हणजे किती राहतं, कॉस ऑफ 1/2 किती राहतं, कधी वापरतो आपण कॉस ऑफ 1/2. बघा आपल्याला टेबल माहिती असेल आपल्याला, साइन कॉस टॅनचा, साइनचा कॉसचा. इथं साइन ऑफ 30 डिग्री म्हणजे 1/2, साइन ऑफ 45 डिग्री 1/√2 आणि इथे √3/2. त्याचाच उलट √3/2, नंतर 1/√2 आणि 1/2. तर कॉस ऑफ 1/2 म्हणजे कॉस इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे किती होईल, 60 डिग्रीचा अँगल होईल. किती डिग्रीचा अँगल होईल, 60. तर थिटा किती आहे, 60 डिग्री. मग आपण आन्सर लगेच टिक मार्क करणार 60 डिग्री. तर आन्सर आपलं चुकेल. कारण का चुकेल, तर आपल्याला काय विचारलंय, अँगल मेड बाय फोर्स विथ वाय ॲक्सिस. तर वाय ॲक्सिस बरोबरचा अँगल किती राहील, हा जर 60 डिग्री असेल तर वाय ॲक्सिसचा अँगल किती राहील, तर 30 डिग्री राहील. तर आपला आन्सर किती आहे, बी पाहिजे, नॉट डी. अशा प्रकारे चुका होऊ शकता MPSC मध्ये. ठीक आहे, तुम्ही पटकन सॉल्व्ह केलं का थिटा आला की लगेच आपण लिहितो इथे. तर काय करावं लागेल आपल्याला, अशा प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल. तर आन्सर काय आपला, तर 30 डिग्री. नेक्स्ट पाहू आता, नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबरचा क्वेश्चन. द मोमेंट ऑफ अ फोर्स. बघा हा पण फसवा क्वेश्चन थोडा. द मोमेंट ऑफ अ फोर्स इज द टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस बाय फोर्स ऑन अ बॉडी ऑन विच इट ॲक्ट्स. लगेच तुम्हाला बरोबर वाटेल आणि लगेच तुम्ही क्वेश्चन लगेच आन्सर बुकवर OMR शीटवर सर्कल मारून टाकाल, तर तुमचा आन्सर चुकण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे, त्याच्यामुळे घाई करायची नाही. पूर्ण जोपर्यंत 6 नंबरचा इथं क्वेश्चन आहे आणि 7 नंबरचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत सगळं वाचून घ्यायचं पहिले शॉर्टमध्ये, तरच आपण डिसाईड करायचं, नाहीतर नाही. तर काय, मोमेंट ऑफ फोर्स इज द टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस बाय फोर्स ऑन अ बॉडी ऑन विच इट ॲक्ट्स. बरोबर आहे, मोमेंट ऑफ फोर्स टर्निंग इफेक्ट देतो. मोमेंट म्हणजे काय राहते, हा समजा पॉईंट असेल आणि हा फोर्स असेल, हा फोर्स एफ असेल, तर काय करतो मोमेंट, टर्निंग इफेक्ट देतो ह्या पॉईंटच्या अबाउट. ठीक आहे, याला आपण म्हणतो टर्निंग इफेक्ट. नंतर हे स्टेटमेंट बरोबर आहे, बरोबर. नंतर बघा, मोमेंट ऑफ फोर्स इज इक्वल टू product of force acting on a body and perpendicular distance of point and the line of action of the force. बघा बरं, फोर्स इंटू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, मोमेंट आपण अशीच काढू ना, मोमेंट ॲट पॉईंट O, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. बघा आता दोन स्टेटमेंट बरोबर आहे का, एखादा मुलगा लगेच काय करेल, डी ऑल ऑफ द अबव बरोबर करून देऊ शकतो, कारण त्याला माहिती आहे की दुसरा कुठला ऑप्शनच नाही. हे वरचे दोन्ही पण स्टेटमेंट एक्झॅक्टली बरोबर असेल तर तिसरा काय म्हणतो, चौथा ऑप्शन डायरेक्टली टिक मार्क करू शकतो. पण तरी आपण तिसरा पण स्टेटमेंट पाहू. मोमेंट ऑफ फोर्स इज इक्वल टू ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल हुज बेस इज द लाईन करस्पॉन्डिंग टू द फोर्स अँड हुज व्हर्टेक्स इज अ पॉईंट अबाउट विच मोमेंट इज टेकन. म्हणजे याचं म्हणणं काय राहतं ह्या फोर्सनुसार, मी इकडचा पूर्ण इरेज करतो आता. हे बघा काय राहतं, जेव्हा आपण एखाद्या पॉईंटच्या अबाउट, समजा या पॉईंटच्या अबाउट मला, हा पॉईंट आहे O, या पॉईंटच्या अबाउट मला ह्या फोर्सची मोमेंट पाहिजे असेल, या फोर्सची काय पाहिजे, मला मोमेंट पाहिजे असेल, तर काय करतो मी, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो.
बरोबर आहे. आणि हा फोर्स जर मी एखाद्या लाईननी काढला असेल, फोर्स जर 10 न्यूटनचा असेल समजा आणि मी स्केल घेऊन काढला असेल तर अशी 10 न्यूटनची एक लाईन आहे. जर मी हे दोन्ही जॉइन केलं, ठीक आहे, मी कलर चेंज करतो, ग्रीन कलर घेतो. ग्रीन कलरने मी काय केलं, डॉटेड लाईन असं समजा हा पूर्ण जॉइन केला. हा काय आपला फोर्स आहे, फोर्स वेक्टर. ओके. आणि जर याचा एरिया जर काढला तर याचा एरिया किती येईल, याचा डिस्टन्स किती आहे, या डिस्टन्स डी आहे आणि हा फोर्सचे मॅग्निट्यूड किती आहे, एफ. तर याचा एरिया ऑफ ट्रायंगल किती येईल, एरिया ऑफ ट्रायंगल आहे ओ, याला नाव देऊ ओ ए बी. ओ ए बी ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज इक्वल टू 1/2 बेस किती आहे, बेस म्हणजेच एफ इंटू डी. ओके. आणि आपले मोमेंट मोमेंट काय सांगते, मोमेंट ऑफ फोर्स इज इक्वल टू एम इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हे इथे इक्वेट केलं तर आपण, जर इथे मोमेंट इथे एफ इंटू डी इज इक्वल टू मोमेंट इक्वेट केली तर काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज इक्वल टू 1/2 इंटू मोमेंट. मग मोमेंट काय येईल, मोमेंट इज इक्वल टू ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल. मग देअरफॉर मोमेंट विल बी इक्वल टू ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी, म्हणजे ट्रायंगल फॉर्म बाय फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. बघा आपला ऑप्शन काय पाहिजे, हे पण बरोबर आहे. मग आपला ऑप्शन काय राहील, ऑल ऑफ द अबव स्टेटमेंट्स आर ट्रू. नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहू आता. आन्सर काय आपलं, तर ऑल ऑफ द अबव स्टेटमेंट आर ट्रू. बरोबर आहे. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ राईट सर्क्युलर सॉलिड कोन. आता काय विचारलंय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ राईट सर्क्युलर सॉलिड कोन फ्रॉम इट्स व्हर्टेक्स. ठीक आहे. आपण जेव्हा फॉर्म्युले प्लॉट करतो ना, आपल्या सगळ्यांना माहिती असतं की काय, आपण जे काही फॉर्म्युले घेत असतो ते सर्व कशावरून घेत असतो, बेसपासून घेत असतो. बरोबर आहे. आपण कशापासून घेत असतो, बेसपासून घेत असतो. तर बघा या केसमध्ये सॉलिड सर्क्युलर कोन आहे, अशा प्रकारचा आपला कोन आहे. हा जर आपला कोन असेल, सॉलिड कोन, सॉलिड कोन असेल तर आपला सी जी कुठे राहतो, ॲक्सिस ऑफ सिमेट्रीवर किती डिस्टन्सवर राहतो, h/4 डिस्टन्सवर राहतो. सॉलिडसाठी h/4. आणि हॉलो असेल तर, हा जर हॉलो असेल, हॉलो कोन असेल, हा हॉलो असेल तर आपण h/3 वर घेत असतो, h/3 वर घेत असतो. तर बघा प्रश्न काय विचारला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ राईट सर्क्युलर, हे सॉलिड आहे, हा सॉलिड आहे आणि हा झाला हॉलो. अशा प्रकारचा क्वेश्चन एमपीएससी मध्ये विचारला होता, पण कन्फ्युजनमुळे सॉलिड आहे की हॉलो याच्यामुळे तो क्वेश्चन काय केला होता, कॅन्सल केलेला होता. तर बघा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ राईट सर्क्युलर सॉलिड कोन फ्रॉम इट्स व्हर्टेक्स इज, त्याच्या व्हर्टेक्स पासून, व्हर्टेक्स म्हणजे कुठला, हा पॉईंट जो राहतो जिथे दोन्ही साइड्स मीट होतो त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स. हा व्हर्टेक्स. आपल्याला काय माहिती असतं, फक्त व्हॅल्यू माहिती असते बेस पासून. आपण बेस पासून लगेच h/4 मार्क करून मोकळे झालो असतो, पण आपला आन्सर चुकला असतं. कसं चुकलं असतं बघा, h/4 पासून, बेस पासून h/4, ठीक आहे. आणि विचारलं काय आपल्याला, तर व्हर्टेक्स, फ्रॉम इट्स व्हर्टेक्स, व्हर्टेक्स पासून विचारलंय, तर मग आपल्याला काय करावं लागेल, h मधून h/4 काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मग आन्सर किती येईल आपला, 3h/4. ठीक आहे. अशा प्रकारचा फसवा क्वेश्चन होता. याच जागी जर हॉलो कोन असतं तर आन्सर किती असतं, 2h/3 आला असतं फ्रॉम व्हर्टेक्स. आणि बेस पासून किती, तर h/3. अशा प्रकारचे प्रश्न चुकायचे चान्सेस खूप राहतात. तर याचा आन्सर आहे फायनल आपलं काय राहील, आन्सर 3h/4. काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ राईट सर्क्युलर सॉलिड कोन. नेक्स्ट पाहू, नेक्स्ट क्वेश्चन. द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल विथ ईच साइड ए इज. तर सगळ्यांना माहिती आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायची असेल ट्रायंगलची, किती डिस्टन्सवर राहते, आपण घेत असतो h/3 फ्रॉम बेस. किती, h/3 फ्रॉम बेस. अरे पण h/3 फ्रॉम बेस विचारताय, पण इथे दिलंय का, नाही. तर बरेच जण असं म्हणू शकतात डायरेक्ट, सर चुकलेला आहे, प्रश्नच चुकलेला आहे. तर तसं नाही, इथे यांनी काय दिलेलं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल विथ ईच साइड ए, त्याची साइड दिलेली आहे, प्रत्येक साइड, ही साइड ए, ही साइड ए आणि ही पण साइड किती ए. आता ए ए ए या तिन्ही साइड दिल्या असेल तर आपण आपल्याला काय करावं लागेल, याची हाईट काढावं लागेल आणि हाईट काढल्यानंतर त्याला h/3 ने डिवाइड करावं लागेल. तर बघा कसं येईल, याची जर हाईट काढायची असेल तर मी काय केलं बघा, इथून एक व्हर्टिकल लाईन काढली. ओके. हा अँगल झाला 90 डिग्री. मग हे जर डिस्टन्स ए असेल तर हे दोन्हींचा हाफ डिस्टन्स किती राहील, a/2. बरोबर. हे डिस्टन्स किती राहील, a/2. हे डिस्टन्स किती आहे, a. तर हे राहील h. हे आपल्याला फाइंड करायचं. मग इथे पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो.
तर काय राहील पायथागोरस थेरमनुसार ए स्क्वेअर इज इक्वल टू काय इथे लिहितो मी साईडला ए स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए नाही ए स्क्वेअर डायरेक्ट आपण लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ घ्यायची काय करायची का ए स्क्वेअर इज इक्वल टू ए बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर ए बाय टूचा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर बरोबर आहे. आता ए स्क्वेअर काय राहील ते ए स्क्वेअर राहील आहे तसा मायनस ए स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू एच स्क्वेअर म्हणजे 4a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर म्हणजे किती ए स्क्वेअर म्हणजे किती होईल 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू एच स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू किती राहील मग 3a स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू एच स्क्वेअर. मग एच इज इक्वल टू काय राहील याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर किती येईल स्क्वेअर रूट ऑफ 3a बाय स्क्वेअर रूट ऑफ 3a बाय 4चा स्क्वेअर रूट किती 2 हा आपला झाला एच. काही मुलं इथं पण लगेच एच आला की लगेच आन्सर लगेच टिक मार्क करतात का घाई राहते मुलांना मुलं काय करतात लगेच स्क्वेअर रूट 3 बाय ए रूट 3a बाय 2 लगेच आन्सर टिक मार्क करतात. आपण तसं नाही घाई करायची नसते. घाई केली तर एखादा मार्क भेटण्यापेक्षा कधी कधी कमी होऊ शकतो. तर बघा काय राहिली ते रूट 3 बाय 2 इंटू ए. आपल्याला काय करायचं आता CG काढायचं आहे. मग CG काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल एचला देअरफॉर एच बाय 3 विल बी इक्वल टू रूट 3a बाय 2 इंटू 3. मग हे रूट 3 आणि हे रूट 3 कॅन्सल होईल. मग उत्तर काय येईल ए अपॉन 2 रूट 3 आहे का ऑप्शन ए अपॉन 2 रूट 3. तर बघा हे ऑप्शन आहे. ऑप्शन काय राहील आपलं सी. अशा प्रकारे चुका होऊ शकतात. ठीक आहे ए बाय 2 रूट 3 आन्सर आला आपला. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. फाइंड करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. अशा प्रकारचा क्वेश्चन राहतो. द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ऍक्ट्स इन अ डायरेक्शन अपोजिट टू दॅट इन विच बॉडी इज मुव्हिंग. म्हणजे अशा डायरेक्ट फोर्स ऑफ फ्रिक्शन कधी दरवेळेस कसं ऍक्ट होतो अपोजिट म्हणतो ज्या डायरेक्शनमध्ये बॉडी मूव्ह होती त्याच्या कसं असतं अपोजिट. मुलं काय करतात लगेच क्वेश्चन वाचला की झालं टिक मार्क केला आणि लगेच आन्सर मार्क करतात. पद्धत चुकीची आहे खूप चुकीची. घाई करायचं नाही. आता हा डबल क्वेश्चन आहे कसा बघा हा एक पहिलं स्टेटमेंट दिला हे स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे. नंतर नॉन कोप्लेनर फोर्सेस सिस्टीम कॅन नॉट बी कॉन्करंट. असं राहू शकतं का जर हे बघा ही जर आपली सिस्टीम असेल ओके ही आपली झाली सिस्टीम. नॉन कोप्लेनर म्हणजे काय वेगवेगळ्या प्लेनमध्ये बघा हे मी फोर्स काढला आता हा ब्ल्यू कलरने काढला हा फोर्स एक इथे झाला एक इकडे ऍक्ट होतोय एक इकडे ऍक्ट होतोय आणि हा इकडे ऍक्ट होतोय. या सर्वांची लाईन ऑफ ऍक्शन पाहिली तर या पॉईंटला मीट होती आणि हे सगळे कसे याचा प्लेन वेगळा आहे याचा प्लेन वेगळा आहे परत याचा पाहिला तर याचा पण प्लेन कसा आहे हा प्लेन वेगळा आहे नंतर याचा पाहिला तर याचाही प्लेन कसा आहे वेगळा आहे. म्हणजे कसे कोप्लेनर आहे का नाहीये नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम कॅन नॉट बी कॉन्करंट. असं असू शकतं का नाही. ठीक आहे त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पण काय आहे नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम कॅन बी कॉन्करंट असं पाहिजे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे. हे स्टेटमेंट काय आहे तर चुकीचं आहे. कॅन नॉट बी कॉन्करंट हे असू शकते म्हणून समजलं. आता व्हॅरेग्नॉन प्रिन्सिपल इज ऍप्लिकेबल टू नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. हे स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे कारण व्हॅरेग्नॉन्स थेरम आपण कशासाठी अप्लाय करतो कोप्लेनर फोर्स सिस्टीम स्टेटमेंटमध्ये दिलेलं राहतं की काय फॉर कोप्लेनर फोर्स सिस्टीम गिवन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे आपलं कोप्लेनर नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीमसाठी वापरतो का आपण ऍप्लिकेबल आहे का तर नाही आहे. त्याच्यामुळे हे पण स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. नंतर चौथं स्टेटमेंट पाहिलं मोमेंट ऑफ अ फोर्स इज अ वेक्टर प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. आत्ताच आपण पाहिलं तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर आपण पाहू शकतो कुठला ऑप्शन येतात याच्यामध्ये ऑप्शन दिलेले वेगळे ओनली ए फर्स्ट अँड सेकंड ओनली फर्स्ट अँड फोर्थ. आता अशा बनवून शोधायचं आपल्याला कुठल्या बरोबर आहे पहिलं आणि चौथं. ऑप्शन कुठला राहील आपला बी. बघा ऑप्शन किती बी. अशा प्रकारचे क्वेश्चन राहतात डबल. कधी कधी हेच क्वेश्चन 1 2 3 4च्या जागी उलटेच केलं जातं. ABCDला उलट ए इज इक्वल टू 4 बी इज इक्वल टू 2 सी इज इक्वल टू 3. त्याच्यामुळे आपण जर 9 क्वेश्चन मी काय सांगितलं जोपर्यंत 9 नंबर असेल आणि पुढचा 10 नंबरचा क्वेश्चन दिसत नाही तोपर्यंत क्वेश्चन पूर्ण पाहून घ्यायचा त्याच्यामुळे चुकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. इफ अ सिस्टीम ऑफ फोर्स रिड्युसेस टू अ सिंगल रिझल्टंट. बघा असा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. इफ अ सिस्टीम ऑफ फोर्स रिड्यूस टू अ सिंगल रिझल्टंट एका रिझल्टंटला मी काय केलं रिड्यूस केलं आर. देन द मोमेंट ऑफ दिस रिझल्टंट ह्या रिझल्टंटची मोमेंट अबाउट एनी पॉईंट बघा अबाउट एनी पॉईंट विचारले ऑन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ रिझल्टंट. कशावर विचारले लाईन ऑफ ऍक्शन ऑफ रिझल्टंटवरच विचारले. त्याची मोमेंट किती राहील रिझल्टंटची त्याच पॉईंट रिझल्टंटची त्याच्याच लाईन ऑफ ऍक्शनवर मोमेंट कधी राहते 0 राहते. म्हणजे आपल्याला कामाचं काय होतं हे शेवटचं होतं वरच्या स्टेटमेंटचे जास्त काही काम होतं का नाही. तर कोणत्याही फोर्सेसची कुठलाही फोर्स असो त्या फोर्सची त्या पॉईंटच्या अबाउट म्हणजे ज्याच्यातून त्याची लाईन ऑफ ऍक्शन पास होते त्या अबाउट मोमेंट किती राहते तर 0.
म्हणजे कॉन्करंट फोर्सेस असतात. ठीक आहे. त्याची मोमेंट कशी राहते त्या पॉईंटच्या अबाउट 0 राहते. तर ह्या रिझल्टंटची मोमेंट किती राहील तर 0. तर अशा प्रकारे आपण सर्व क्वेश्चन या कोर्समध्ये आपण अशा प्रकारे क्वेश्चन घेणार आहोत. प्रत्येक क्वेश्चनचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करतोय. ते तुम्ही पाहिलंच असेल की प्रत्येक क्वेश्चनला कसं आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण टाईम कसा वाचवायचा हे पण पाहतो याच्यामध्ये. तर अशा प्रकारचा आपला कोर्स राहील. ठीक आहे. तर तुम्हाला जॉइन करायचं असेल तर लवकरात लवकर टेक्झामिट ॲप डाउनलोड करा आणि त्यावर आता टीचर डेची ऑफर ठेवलेली की प्री विथ टेक्सा हा प्रोमो कोड वापरला तर तुम्हाला 20% ऑफ म्हणजे ₹251 251 20% किती 20% ऑफ भेटून जाईल. ठीक आहे. तर लवकरच जॉईन करा. डाउनलोड करा टेक्झामिट ॲप कशावरून प्ले स्टोअरवरून. थँक यू.